नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या प्राइम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। जाती जातीत समाज विखुरला जावा हा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल। महायुतीचा मुख्यमंत्री कोण, अमित शहांनी दिले संकेत, एका विधानानं चर्चांना उधाण। यशोमती ठाकूर वाघीण माझी लाडकी बहीण, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। आणि माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करू, डीके शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा। आता पाहूयात सविस्तर वृत्त। काँग्रेसकडून एका जातीला दुसऱ्या जातीशी संघर्ष करण्याचा धोकादायक खेळ खेळला जातोय। हा खेळ यासाठी आहे कारण काँग्रेस कधीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना पुढे येताना पाहू शकत नाही। हाच काँग्रेसचा इतिहास आहे। स्वतंत्र वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषितांना, वंचितांना आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते, मात्र नेहरू त्याला विरोध करत होते। अनेक अडचणींचा सामना करून बाबासाहेबांनी दलित, आदिवासींना आरक्षण लागू केलं, त्यांना संघर्ष करावा लागला असं सांगत काँग्रेस जाती जातीत भेद निर्माण करण्याचा डाव रचतोय, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय। सातारा जिल्ह्यातील दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडली। त्या सभेत कराड दक्षिण येथील मतदारांना संबोधित करत असताना राष्ट्रवादी नेते शरद पवार आणि शिवसेना ठाकरे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। आमचे एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर 2 वर्षांमध्ये सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली अशी माहिती शहा यांनी यावेळी दिली आहे। हमने यहां यूपी सरकार के माध्यम से समृद्ध भारत, समृद्ध महाराष्ट्र के निर्माण के लिए ढेर सारे कदम उठाए हैं। अरे शरद पवार जी जो है इस आयु में भी झूठ बोलने से बाज नहीं आते हैं। वो कहते हैं महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट नहीं आ रहा है। पवार साहब, आपकी सरकार थी ना उद्धव जी के साथ, तब नंबर नीचे गया था। हमारी एकनाथ शिंदे और देवेंद्र जी की सरकार आने के बाद 2 साल से भारत में सबसे ज्यादा विदेशी निवेश किसी एक राज्य में आ रहा है तो हमारे महाराष्ट्र के अंदर आ रहा है। महाराष्ट्र राज ठाकरे यांची आज गुहागर येथे सभा पार पडली। या सभेत बोलताना राज ठाकरेंनी बाहेरच्या लोकांकडून जमिनी खरेदी केल्या जात असल्याचा आणि कोकणाच्या पर्यटनाच्या मुद्द्यावर जोर दिलाय। राज ठाकरे म्हणाले, एकदा मला हाती सत्ता देऊन बघा, मग बघा कसं कोकण गोवा, केरळपेक्षा मोठा श्रीमंत होईल। फक्त तुम्हाला माणसं बदलावी लागतील। आम्ही सत्तेत नसताना इतकी कामं केली, जर आम्ही सत्तेत आलो तर आम्ही काय करू? मी सत्तेसाठी मागत नाहीये, खुर्चीसाठी देखील मागत नाही। माझी इच्छा आहे की मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती माझ्याकडे आहे, असा साथ त्यांनी कोकणातील मतदारांना घातली आहे। 20 तारखेला महाराष्ट्रात मतदान होणार आहे, त्यात तुम्हाला निर्णायक भूमिका घ्यावी लागेल। मी 1.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला, जिथे जिथे मी गेलो, मग विदर्भ, मुंबई, कोकण, कोल्हापूर, जळगाव, उत्तर महाराष्ट्रात गेलो, तिथे तिथे महायुती सरकार मला बनवायचे आणि देवेंद्र फडणवीसांना विजयी करायचे असं विधान भाजप नेते अमित शहा यांनी केलंय। अमित शहा यांनी फडणवीसांना विजयी करायचे असं विधान केलं, त्यावेळेस राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जातात। त्यात देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन पुढील मुख्यमंत्री पदाचे संकेत देखील शहा यांनी दिले। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहिणींवर प्रेम दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल बोलावं। दाढीवाला, देवाभाऊ आणि जॅकेटवाल्यांनी राज्य कर्जबाजारी केला असा गंभीर आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमरावतीत केलाय। यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या वाघीण असून त्या माझ्या लाडक्या बहीणही आहेत, अशी भावना ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली आहे। आणि ती म्हणजे सुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन दुख में जो साथ देते हैं वो फरिश्ते होते हैं। तो तुम्ही सगळे फरिश्ते आहात। राजकारण कोणत्या दिशेला चाललंय तुम्हाला माहिती आहे, पण विशेष म्हणजे मी आज यशोमती ताईसाठी मुद्दामून आलोय। याचं कारण असं की ताई 19च्या आधी आपण एकमेकाच्या विरोधात होतो,
आणि यशोमती ताईबद्दल बरंच ऐकलं होतं, ती आक्रमक आहे, अमुक आहे, तमुक आहे. अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं आणि ताई माझ्या सहकारी. म्हटलं बापरे. आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की काळ असा विचित्र होता की अनेकदा कॅबिनेट मीटिंग सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सने घ्यायला लागायच्या. आणि त्याच्यात ताईचं वैशिष्ट्य असं की बाकी अनेकांचे आवाज यायचेच नाही ऐकू, पण ताईचा आवाज बरोबर ऐकायला यायचा. आणि मी खरंच सांगतो, मी मुद्दा म्हणून आलो ताईसाठी, कारण खूप तळमळीने मंत्रिमंडळात काम करणारी ही माझी लाडकी ताई. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भंडारा जिल्ह्यातील काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस हंसा खोब्रागडे यांनी आपल्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलाय. एकेकाळी जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती राहिलेल्या हंसा खोब्रागडे नाना पटोले यांच्या खंदे समर्थक मानले जातात. जिधर नाना उधर जाना अशा प्रकारचे स्लोगन देत भाजपमधून त्या नाना पटोलेंसोबत काँग्रेसमध्ये गेल्या होत्या. मात्र ऐन निवडणुकीच्या वेळेस विधानसभेच्या तोंडावर नाराज असलेला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस हंसा खोब्रागडे यांनी पदाचा राजीनामा देत काँग्रेसला रामराम ठोकल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते. सातारच्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांच्या रूपाने चळवळीतील उमेदवार मिळाला असून फलटण तालुक्याने या उमेदवाराला भरघोस मताने निवडून देण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केले. फलटण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्राध्यापक रमेश आढाव यांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी राजू शेट्टी बोलत होते. संविधान समर्थन समिती पुरस्कृत परिवर्तन महाशक्तीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक आढाव रमेश तुकाराम हे त्या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहेत. फलटण तालुक्यातील सर्व मतदारांनी त्यांना साथ द्यावी, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाला अभिप्रेत असणारा आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आढाव सर आहेत. आणि म्हणून आज या भागातील शेतकरी असून दे, कष्टकरी असून दे, शेतमजूर असून दे, सामान्य माणूस असून दे, मध्यमवर्ग असून दे किंवा स्त्रिया असून दे, त्यांचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या समस्या आहेत, त्या विधानसभेच्या विषयावर टांगण्याचं काम आढाव सरांच्या माध्यमातून होणार आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. आता महाविकास आघाडीचं सुद्धा वचन आहे. महाविकास आघाडी आल्यास पुन्हा कर्जमाफी करू असं आश्वासन महाविकास आघाडीने दिलंय. 11,000 रुपये सोयाबीनचा दर असताना आता तो 3200 रुपये क्विंटल जातोय. एका क्विंटल मागत साधारण 7,200 रुपये नुकसान होत असून केवळ DOC आयात केल्यामुळे सोयाबीनचा दर घसरला असा आरोप ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार ओमराजे निंबाळकर बोलत होते. शेतकऱ्याची 100% कर्जमुक्तीची घोषणा. साहेबावर विश्वास आहे का नाही तुमचा? वचन दिलं तर कर्जमुक्ती केली का नाही उद्धव साहेबांनी? मला वाटतंय आज सुद्धा महाविकास आघाडी सरकारचं वचन आहे की सरकार स्थापन झाल्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती त्या ठिकाणी प्राधान्याने केली जाईल. मला वाटतं ही दुसरं वचन सुद्धा त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून या सरकारनं दिलेलं आहे. आज ह्या सगळ्या बाबीचा सदसद विवेक बुद्धीने विचार करून मला थोडं आता विचारायचंय, शेतकरी किती आहे ती? बाई और बहनो केवढा आहेत बाई और बहनो? 11,000 रुपये क्विंटलचं सोयाबीन कितक्याला विकायला होता? जळगावातील शनीपेठ पोलिसांनी एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने योग्य ती माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. प्रमोद हिरामण पवार असं ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 500, 200 तसंच 100च्या नोटांची सुमारे 25 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. महाराष्ट्रातील मराठी मुसलमान सेवा संघाचे एक पत्र समोर आले. त्यात त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन केलंय. संघटनेचं एक पत्र समोर आलं आहे ज्यात त्यांनी काही मागण्या केल्या आहेत. यातील अनेक मागण्या वादग्रस्त असल्याचा आरोप भाजपचा. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या संस्थेसह इतर अनेक संस्थांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील किरण पेट्रोल पंप परिसरात एका वाहनातून 53 लाखांची रोकड जप्त केली आहे. अभिजित मोहन सावजी असं वाहन चालकाचं नाव असून सदर संशयित व्यक्तीकडे नियमापेक्षा जास्तीची रक्कम निवडणुकीच्या काळात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करत आहे. काय कारवाई आहे? आज रोजी पोलीस अधीक्षक माननीय अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक आयुष नौपानी सर, CTS DPO श्री कुलकर्णी सर यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या होत्या की अवैध व्यवसायावर कारवाई करा. त्या संदर्भाने LCBच्या पथकाने नाकाबंदी किरण पेट्रोल पंपासमोर नाकाबंदी केली असता त्या दरम्यान नाकाबंदीत एक वाहन ज्याचा क्रमांक MH 21BV 0463 आहे अशी वॅगनर गाडी आली. ती नाकाबंदीत चेक केली असता सदर गाडीत अभिजित मोहन सावजी नावाच्या इसमाकडे 52,89,500 रुपये एवढी कॅश मिळाली. कॅश बद्दल त्याला माहिती विचारली असता त्याने व्यवस्थित माहिती न दिल्याने सदरील कॅश पोलीस स्टेशन चंदनझिरा येथे नेऊन जप्त.
राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश उच्च शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना दिलेत. उच्च शिक्षण संचालनालयाकडून याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. पहिल्यांदाच असे निर्देश शैक्षणिक संस्था, विद्यापीठांना देण्यात आले. या बातमीसह वेळ झाली प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.